मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात. छान छान छान. बाप रे, कसली हवा झाली आहे. दुपारी 12 वाजले. इतकी ढगाळ आणि पावसाळी हवा. काय पाऊसच चालू आहे. अरे भगवंता, दसरा आला आता. दसऱ्याला रावण जाळायचा का बुडवून मारायचा? काय करावं काय कळेना. हवामान बदललं. एन्जॉय लाईफ म्हणायचं फक्त, है की नाही. एन्जॉय लाईफ. बघा बरं कसं वाटतं. हे छान वाटते नी. ब्लाऊज मावशी आमच्या काहीतरी नवनवीन करत असतात. काहीतरी करत असतात. छान वाटतं. असू दे. मी म्हटलं मावशींना, काय हो हे कसं केलं आहे, मला बांधून घातल्यासारखं. नाही घाला त्याला काय होतं. मी म्हटलं घेऊन जा, साडी पण घेऊन जा आणि ब्लाऊज पण घेऊन जा. वर्षभर नेसाव मग द्या म्हणजे. अजूनही एकदा सुद्धा घातला नाही. हे काय टोचायला एक बांधून घातल्यासारखं. घेऊन जा की तोच. राहू दे, नेसा 1 वर्षभर मग घेऊन जाते. मी अलीकडे असंच करते. मला एखादं आवडलं नाही, साडी आणली, एकदा घातली आणि टेक्स्चर आवडलं नाही, लगेच देऊन टाकते. घेऊन जा. आणि आहे तसं छान द्यायचं. समोरच्या व्यक्तीला पण काय आनंद होतो, आपल्यालाही दिल्याचा आनंद. बरोबर आहे ना. बघा छान दिसते की नाही साडी. चला एक मस्त चहा करून प्यायचा आता. किती वाजले नाही ते काय, 12 वाजून गेले. पण आता एक चहा पिणार आहे मस्त. हवा अशी रेडी आहे, मग चहा प्यायचा आनंद घेऊया ना. सेवाण रे. छान वाटते, पण याच्यात प्लास्टिकचा धागा खूप जास्त आहे. नायलॉनचा धागा, पॉलिएस्टर. त्यामुळे उकडतं. घातलं की छान वाटतं सगळ्यांना, इतरांना, पण उकडतं मला भयंकर. आत्ता अजून 25 डिग्री आहे, तर एवढं त्रास होतो. आणि मग नंतर काय होईल, नाहीच घालू शकणार. नमस्कार, मी अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. तुम्हाला मी मगाशी म्हटलं की नाही, काय बी ह्या बल्बचं असंच चाललंय. बल्ब आले. तुम्ही म्हणता कोण या बाईकडं सारखं येते, आले म्हणता. येतच, पण सारखं कोणतरी येत असतं. तर असू दे, आता सगळं आले झालेलं आहे, सगळं संपलेलं आहे. पण तरी बघा, नेमकं कोण ना कोणतरी येईलच. असू दे. तर मगाशी मी तुम्हाला काय म्हटलं की ही साडी मी नवी कोरी घातली बरं का. ही घातली म्हणा, नेसली म्हणा, काय तर म्हणा. आणि नेसल्यावर माझ्या लक्षात आलं, मी घेतली ना तेव्हा ही साडी विकत, त्यावेळेला ही थंडीच्या दिवसात घेतली हो, जानेवारीमध्ये. मग त्यामुळे ती हातालाही छान वाटली. जेव्हा विकत घेत होते त्यावेळेचं वातावरण जर थंडीचं होतं, त्यामुळे मस्त वाटलं. आणि तुम्हाला सांगते, ह्यावर्षी थंडी प्रचंड पडणार आहे बरं का. प्रचंड म्हणजे त्यामुळे तुमचे स्वेटर्स वगैरे जे काही असतील ते वेळेतच आधी ऑक्टोबर हीट येईल तेव्हा स्वच्छ करून ठेवा. प्रचंड थंडी पडणार आहे यावर्षी, कारण पावसाळा खूप जास्त झालेला आहे. त्यामुळं अजब थंडी पडणार आहे असं भाकीत आहे. बघूया आता ते खरं होतंय की नाही. तर ती थंडी पडेल त्यावेळेला हे घालायला ही साडी मस्त आहे. तर मी तुम्हाला काय सांगत होते, तर तेव्हा घेतली. आणि नंतर उन्हाळ्यामध्ये म्हणा, वटपौर्णिमेला सुद्धा मी नेसली होती साडी. इतका त्रास झाला. आणि मग म्हटलं की मग ह्याच्यावर ब्लाऊज शिवून घ्यायचा म्हणून ठरवलं बरं का. म्हणून ब्लाऊज शिवला. तर त्या आमच्या मावशी एवढा शिव म्हटलं तर एवढा मोठा शिवून ठेवल्यात. आणि उकाडा काय विचारू नका. अजिबात काही वेळेला ना आपल्या मनासारखं होत नसतं. आता ही साडी आहे म्हणून मी म्हटलं ना तुम्हाला की मी देऊन टाकणार आहे साडी. साडी आहे म्हणून तुम्ही लगेच देता. बऱ्याच वेळेला असं. आज मला एक विषय सुचला, ते साडीशी आता कसा त्याला जोडते बरं का. आता ही साडी नवी कोरी आहे, सगळं आहे, पण ही साडी आहे
स्वस्तातली साडी आहे, महागातली काही दिली नसती. सोनं नाणं काय आपण देत नाही, एखादा दागिना नाही आवडला तरी महागातली साडी पण देत नाही, ठेवून देतो. तर पण ही मात्र देणार, कारण की ही काहीतरी 400पर्यंत साडी आहे. तर हे साडी आणि ब्लाऊज हे दोन्हीही द्यायचा माझा विचार आहे, कारण मी घातल्यानंतर अजिबात मला कम्फर्टेबल वाटत नाही आहे. जरी ही छान वाटत असेल, ही स्टाईल, ही फॅशन, ही साडी जरी मस्त वाटत असली तरीसुद्धा मी कम्फर्टेबल नाही आहे याच्यामध्ये. मला सारखं उकडण्याचा भावना आहे, उकडतंय. पण बघणाऱ्या व्यक्तींना ही साडी खूप छान वाटते, हा रंग मस्त वाटतोय, म्हणजे बघणाऱ्यांना मस्त वाटतंय, पण मला नेसणाऱ्यांना नाही. तर मी हे आता बदलायचा निर्णय घेतलेला आहे आणि मी बदलू पण शकते. आता तुम्हाला गंमत सांगते बरं का. बऱ्याच वेळेला काय होतं माहिती आहे का, की अलीकडे हे खूप चाललेलं आहे, लग्न होतं आणि मग लग्नाच्या आधी सगळं फार गुडीगुडी असतं, खूप मस्त असतं सगळ्या गोष्टी. दोघं जण एकमेकांच्या चांगल्या आणि वाईट दोन्हीही गोष्टींचं कौतुक करत एकमेकांना ॲक्सेप्ट करून जात असतात, कारण की फार कमी वेळ एकमेकांच्या सोबत असतात दिवसातले. आणि मग त्याच्यानंतर लग्न होतं आणि सगळंच बदलून जातं. म्हणजे त्यातलं नाविन्य संपतं, रोमांस संपतो, सगळ्या गोष्टी संपतात आणि रोजच एकमेकांना भेटायचं आहे. म्हणजे ज्या नवऱ्यासाठी कधी लग्न होईल, कधी लग्न होईल आणि आपण एकत्र संसार चालू करू असं जे वाटत असतो, तो नवरा सकाळी 5 मिनटं मिळतो आणि रात्री 10 मिनटं मिळतो. आणि मग नंतर तो बाकीचा त्याच्या कामात, विश्वात, मित्रांच्यात वगैरे वगैरे रमलेला असतो. त्यामुळे ज्याच्यासाठी आपण एवढं लग्न केलेलं असतं तो काही आपल्याला मिळतच नाही आणि ते प्रेम, ते स्नेह, ते आपुलकी हळूहळू कमी होत जातं. सगळ्यांच्याच बाबतीमध्ये होतं, अरेंज्ड मॅरेज असू दे, लव्ह मॅरेज असू दे. पण हे लव्ह मॅरेजमध्ये जास्त त्रास होतो बरं का. म्हणजे तुम्हाला काय वाटतं लव्ह मॅरेज म्हणजे काय फार भारी ना आणि काय प्रेम असतं वगैरे वगैरे, पण ते खूप आधी असतं सगळं. आणि त्या प्रेमाच्या पोटी लग्न करायचा अट्टहास, ते सूट होतंय की नाही, कुटुंब योग्य आहेत की नाही, एकमेकांना सूट होत आहेत की नाही हे बघितलं जात नाही. म्हणजे काही बघाबघी नसते, काही नसते. मोठ्यांचा आशीर्वाद दरवेळेला असतो असं नाही, किंवा मोठ्यांना आवडत असतं असं नाही. स्वतःच्या हट्टापायी बऱ्याच वेळेला कळलेलं असतो. बऱ्याच वेळेला सैराटसारखं पळून जाऊन लग्न केलेलं असतं. म्हणजे तेव्हा तर त्या ठिकाणी घरच्यांचा सपोर्ट शून्य असतो. आणि जरी काही प्रॉब्लेम झाला, नवऱ्याचे काही गोष्टी पटल्या नाहीत नवरा बायकोना एकमेकांच्या, तरी तुम्ही सांगणार कोणाला? मोठ्यानं. इतर वेळेला समजा अरेंज्ड मॅरेजमध्ये सुद्धा असंच होतं बरं का, की लग्न करताना बघाबघी झालेली असते आणि मग त्यानंतर नाही पटत एकमेकांचे गुण. ॲटलिस्ट मोठ्यानं घरातल्यांना शिव्या घालता येतात, कसलं बघून दिलाय असं तर म्हणता येतं. पण नाहीतर लव्ह मॅरेजमध्ये कसं म्हणणार तुम्ही, कसलं बघून दिलाय म्हणून? कुणावर राग काढणार? ॲटलिस्ट राग तर काढण्यासाठी जागा असते. सोल्युशन निघतंय की नाही माहीत नाही, पण अलीकडच्या काळात लगेच सोल्युशन निघतं आणि तो काढावं सुद्धा, ह्या मताची मी आहे. नाही तुमचं पटत आहे, नाही तुमचे म्हणजे आता वाटतंय तुम्हाला की नाही, आनंद राहिलेला नाही आहे, सुख तर सोडा, आनंद राहिलेला नाही आहे. योग्य वेळेला योग्य निर्णय घ्यावेत. स्त्रियांनी त्याच्यातच अडकून बसू नये. पण काय होतं, मुलं बाळं असली की स्त्रिया अडकून पडतात, पण इलाज नाही त्याला. पण स्त्रियांनी अडकून पडू नये, आयुष्यभर ओढू नये हा संसार, ह्या मताची मी अलीकडे झालेली आहे. म्हणजे जसं जग बदलते, लाईफस्टाईल बदलतीये, तसं माझ्याही लक्षात येते की पूर्वीसारखा एवढा समजूतदारपणा वगैरे जो स्त्रीच दाखवायची ती आता स्त्रीला गरज उरलेली नाही. पूर्वी स्त्री अवलंबून होती आर्थिकरित्या, त्यामुळं तिला असं समजून घ्यावं लागायचं. आता गरज नाही, कारण की ती ना आर्थिकरित्या अवलंबून असते ना शारीरिकदृष्ट्या. अगदी स्पष्टच सांगते. पूर्वी ती घराबाहेर पडत नव्हती, त्यामुळे फक्त घर स्वतःचं घर याच्यामध्येच ती होती आणि तिला तिचं तेच विश्व होतं. पण नंतर तसं राहिलेलं नाही. तिलाही विचार आणि अनुभव, बाहेरचं जग दिसलं आणि समजा ती स्वतःच्या पायावर उभी असेल तर तिनं कशासाठी ॲडजस्टमेंट करायची, हाही एक प्रश्न आहेच. आयुष्य का कुचमचत घालवावं, कुचमचत असंच म्हणेन मी, म्हणजे कुजवून टाकावं का आयुष्य?
पण तुम्ही म्हणाल की नाही, बाहेर आयुष्यात जगामध्ये राहणं फार अवघड आहे वगैरे वगैरे. काही वेळेला घरातच राहणं फार अवघड होतं. घरातच स्त्री सुरक्षित नसते तर बाहेरच्याचं काय घेऊन बसलाय, बरोबर ना? हा सुद्धा एक विषय खूप मोठा आहे. तर मी आपलं सहज बोलता बोलता कुठल्या ह्याच्यावरून आले की साडी मला नाही आवडली, आपण बदलून टाकतो, देऊन टाकतो कोणाला तरी. पण लग्न ही जी गोष्ट आहे ती नाही आवडली, नाही जुळलं, नाही त्याच्यात आनंद, नाही ॲडजस्टमेंट, नाही रोमांस आणि नाही त्यामध्ये सन्मान, तर आपण पूर्वी तोडत नव्हतो. आपली पिढी कधीही तोडत नव्हती. पण अलीकडची ही पिढी म्हणते नको बास, आमचं आम्ही जगू, आमचं आम्ही राहू. आणि हे बरोबर आहे का चूक आहे? तुम्ही म्हणाल मग असं अशानं कसं टिकायचं संसार वगैरे, कसं पुढं जायचं वगैरे. जे काय होईल ते होईल, ॲक्सेप्ट करायलाच पाहिजे. पण आयुष्यभर मला वाटतं की असमाधानी राहून, दुःखी राहून, अर्थात ॲक्च्युली हे दुःखच म्हणायला पाहिजे त्या स्त्रीला झालेलं, कारण की स्त्री ही संसारच मुळात करते प्रेमासाठी आणि तेच तिथं लुप्त होतं. काहीही कारण असेल, मग कदाचित करिअर असतं किंवा मग कामातच माणूस इतका गुंततो, मग त्याच्यानंतर पैसा, आणि ह्या सगळ्याच्या मागे धावता धावता नाती आणि प्रेम ह्या गोष्टी पूर्ण दुर्लक्ष होतं त्याच्याकडे पुरुषाचं. स्त्रीला अजूनही तेच हवं असतं. आणि मग त्यामुळे मग कसं होतं की स्त्री ओढत राहायची संसार. आता होऊ शकत नाही, कारण की स्त्रीलाही मी म्हटलं तसं बाहेरचं जग दिसलं. तर तुम्हाला मी जे मगाशी म्हटलं की काही गोष्टी आपण सहज बदलू शकत असू, तर ते स्त्री बदलू नये म्हणून खूप प्रयत्न करते, ॲडजस्टमेंट करायचा प्रयत्न करते. पण ह्या सगळ्याला पुरुष म्हणावी तशी साथ देत नाही. आणि त्याचा थोडासा बिनधास्त आणि बेजबाबदार वृत्तीच असते थोडीशी त्याची. आणि काही दिवसांनी त्याचं ज्या स्त्रीवर त्याचं प्रचंड प्रेम आहे असं त्यानं दाखवलेलं असतं, किंवा ज्या स्त्रीसाठी तो वेळ देत असतो तो वेळच तिला देऊ शकत नसतो. त्याचं कारण काहीही असू शकतं. त्यातला इंटरेस्ट कमी झाला म्हणा, किंवा संसार हा स्त्री सोडत असते, त्याचा तर काही त्याच्यामध्ये अशी एवढी इन्व्हॉल्वमेंटच नसते. फार कमी पुरुष असतात की संसारही करतात स्वतःचा समजून, फार कमी, 2%. आपण नेहमी 98%मध्येच, ऑलवेज. त्यामुळे तो काही प्रश्न नाही आहे. मग तुम्ही म्हणता मला की मॅडम तुम्ही बिनधास्त बोलता, हो बिनधास्त सांगता. मला एक माहिती आहे बघा, की ज्या सुखी समाधानी वगैरे वगैरे आहेत त्यांच्यासाठी आपण नाहीच आहे. आपण कुणासाठी आहोत की जे का रांजले गांजले त्यासी म्हणे जो आपुली, यामध्ये आपण मोडतो. एखाद्या वेळेला आपण डॉक्टरकडे का जातो? बरं नसलं तरच जातो. काउन्सिलरकडे लोक का जातात? काहीतरी प्रॉब्लेम झाला कीच जातात, हो की नाही? तर ह्या सगळ्या ठिकाणी काहीतरी जेव्हा प्रॉब्लेम होतो तेव्हाच जातो ना आपण. तर तसंच हे आपलं मोटिवेशनल इन्स्पिरेशनल चॅनल जेव्हा तुमच्या समोर येतं ते काय येतं? तर असाच काहीतरी एखादा प्रश्न तुमच्या मनात आलेला असतो, प्रॉब्लेम झालेला असतो, तुमचा मूड एकदम अपसेट झालेला असतो. आणि अशा वेळेला तुमचा मूड इलेवेट करण्यासाठी, तुम्हाला जरासं थोडंसं आधार देण्यासाठी, तुमच्या जगण्याचा विश्वास वाढवण्यासाठी, आणि तुम्ही हताश होऊ नका हे सांगण्यासाठी हे आपलं चॅनल तुमच्या समोर येतं. आणि म्हणून मी म्हणत असते 98% वाले जिंदाबाद, त्यांच्यासाठी आपलं चॅनल आहे. तर हे सगळे 98% मध्येच असतात. आणि तुम्ही म्हणता की मॅडम तुम्ही हे असं बिनधास्त बोलता. मी हे बिनधास्त बोलते कारण की माझी आता साठी उलटून गेली म्हणून मी बिनधास्त बोलते. पण आपल्याला हे समजायला साठी येते. तोपर्यंत सुख दुःख आनंद आणि यऊ आणि त्यऊ ह्याच्या सगळ्या हिंदकोळ्यात समाधान असमाधान ॲडजस्टमेंट भांडणं ह्या लाटांवरती आरूढ होत आपण संसार करत 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 60पर्यंत येतो. आणि मग आपल्या अचानक लक्षात येतं, मागं वळून बघितल्यावर काय मिळवलं,
मग ह्याच्यात एकच लक्षात येतं ना, काहीच नाही मिळवलं, कारण आपण दुसऱ्यांकडे बघतो आणि मग आपल्या लक्षात येतं, अरे यांच्याकडे हे असं आहे, यांच्याकडे हे असं आहे, आणि आपल्याकडे काय आहे. मग कुठेतरी मीही जेव्हा असा विचार करते त्यावेळेला माझ्याही समोर एखादा असा इतका सुंदर व्हिडिओ येऊन जातो. तुम्हाला मी सांगते, एक व्हिडिओ माझ्यासमोर आला, त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं, आणि तेच मी तुम्हाला सांगते. मलाही मोटिवेशनलची गरज असते. मी 60 वर्षाची काय, मी 100 घातली तरी मला लागणार आहे. कारण आपला हा जो एज ग्रुप आहे ना, त्या एज ग्रुपमध्ये आपल्याला आता वाटतंय की अरे आपण काहीच मिळवलं नाही, परंतु आपल्याला लक्षात येतच नाही की आपण खूप गोल्डन इरामध्ये आपण जगलो. सुवर्णयुग होतं आपलं. आपल्या घरात सासू सासरे होते, आपल्याला घरात घरकामाला बायका मिळत होत्या तरीसुद्धा, आणि आपण करिअर पण केलेलं आहे, आपण संसार पण केलेला आहे, आपण नाती पण सांभाळलेली, आपण सगळं केलेलं आहे. आपल्याजवळ सगळंच आहे. आपल्याकडे भांडायला नवरा आहे, ओरडायला मुलं आहेत, सुना आहेत, प्रेम करायला नातवंड आहेत, सगळं आहे आपल्याजवळ. काय नाही हो. मग आपण उगाचच रडत बसतो की अरे माझ्याजवळ एक शेअरिंग करणारा आणि केअरिंग करणारा, गप्पा मारणारा, प्रेम करणारा नवरा नाही, असं उगाचच आपण म्हणत बसतो या वयामध्ये. आणि एकमेकींना आपण सांगत बसतो, होय होय, हे नाही, हे नाही, हे नाही. पण तुम्हाला एक सांगू, हे सगळं तुमच्याजवळ नव्हतं म्हणून आज तुम्ही हे आहात. आज लोकांना आधार देण्यासाठी आणि विश्वास देण्यासाठी आपलं हे एक समृद्ध आयुष्य कुणासाठी तरी मोटिवेशनल आहे. की होय, नसेल आनंद मिळाला, नसेल दुःख मिळाला, पण त्या वेळेला सगळ्या गोष्टी आनंदाने केल्या. हो, भांडणं आनंदाने केली, डॉमिनेशन आनंदाने केलं, आरडाओरडी आनंदाने केलंय, रागराग आनंदाने केलंय, चिडचिड आनंदाने केली आहे. होय, हे सगळं केलंय. अस्वस्थपणा होता, काही वेळेला 1-2 वेळा वाटायचं जावं तिकडे कुठेतरी आणि संपून टाकावं, हे सुद्धा केलेलं वाटायचं. पण नाही, त्यावेळेला असं तेव्हा ते नव्हतंच हो, वातावरणच नव्हतं. जायचं आणि धबाधबा स्वतःचं संपवायचं हे वातावरण नव्हतं तेव्हा कुचमचमत का होईना, जसं काय आपल्याला नोबेल पारितोषिक मिळणार आहे असं संसार करून दाखवायचा कुठल्याही परिस्थितीत. हे वातावरण होतं, आत्तासारखं नव्हतं. संसाराला घाबरून सगळेजण पळापळ इकडून तिकडून. पूर्वी तसं नव्हतं, दाबात संसार करायचा हे पद्धत होती पूर्वी, बरं का. आजूबाजूला सगळ्या जणी, म्हणजे पूर्वी वाडा सिस्टीम वगैरे होती, सगळेजणी आपल्या घरात किती त्रास जास्त आहे हे सांगणारीला फार असं अनुभूती मिळायची, माहिती काय. त्यामुळे जिच्याकडे काही त्रास नका असायचा, जिला काही आनंदी असायची जी बाई, किंवा जिच्याजवळ सगळं असायचो, तिला काही बोलायला चान्सच नसायचा. ती आपली बिचारी कोपऱ्यात अशी एवढीशी बसलेली असायची, किंवा तिच्याच घरात सगळ्याजणी जाऊन बसून आपलं सगळं रडगाणं गायच्या ढिगभर, आणि एकमेकींना आधार देऊन मस्तपैकी चहा बिया प्यायला पुन्हा घराकडं वापस. पुन्हा दुसऱ्या दिवशी, आदल्या दिवशी काय झालं हे रडगाणं गायला तयार सगळे. म्हणजे ह्याही गोष्टी आनंदाने एन्जॉय केल्या माहिती, आणि त्या आनंदाने एन्जॉय करायच्या. असं वातावरण होतं पूर्वी. हल्ली कांडेका पाडायचं हे वातावरण आहे. पण मी तुम्हाला म्हटलं ना की जे वातावरण असेल त्याप्रमाणे माणसाने जायला पाहिजे. कदाचित ह्या आत्ताच्या वातावरणात आम्ही असतो तर कणके पाडून मोकळे पण झालो असतो. पण माहीत नाही हो, कणके पाडल्यावर पुढचं आयुष्य कसं जाणार आहे. कुणाशी तरी जे ॲडजस्टमेंट करायलाच लागणार, कुणाशी तरी. मग त्याच्यापेक्षा पदरी पडले, पवित्र झाले म्हणायचं, पुढं जायचं. काय वाईट आहे आता आपल्यात, काय वाईट आहे आपलं, काहीच वाईट नाही, छान आहे, मस्त आहे सगळं, असं म्हणायचं आणि पुढं जायचं. हा एक पॉझिटिव्ह विचार त्या काळात होता आणि अजूनही आहे, आणि तसा द्यायचा मी तुम्हाला प्रयत्न करत असते. कारण की हा पॉझिटिव्ह विचार तुम्हाला जगणं शिकवतो, झगडणं शिकवतो, रडणंही शिकवतो, आणि लढणं सुद्धा शिकवतो, फाईट करायला शिकवतो. पण हल्लीकडचे लोक हे भयंकर, यांची विल पॉवरच नाही, कमकुवत हो सगळे. लगेच डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, याव तेव. आणि त्यांना सगळ्यांना वाटतं एखाद्या गोष्टीचा निर्णय झाला की सगळं पुढे सुखच सुख, बसलाय तो देव तुम्हाला सुख द्यायला.
तुमचा जन्मच झालाय म्हणून मुळात ते प्रारब्ध भोगण्यासाठी, मागच्या जन्माची अनेक जन्मांची कर्म त्याचे फळं भोगण्यासाठी तुमचा जन्म झालाय. मग चांगली असतील किंवा वाईट असतील ती फळं, तुम्हाला काय तुमचं जगणं जगण्यासाठी, तुम्हाला सुख देण्यासाठी, आनंद देण्यासाठी हे जन्म झालेला नाहीये. मुळात तुम्ही मागच्या जन्मी खूप काही चांगल्या गोष्टी केल्या असतील तर आता खूप काही चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येतात. काही गोष्टी तुमच्या हातनं कळत नकळत झाल्या असतील चुकीच्या, ह्या जन्मामध्ये ते परत फेड करायची. आणि तुम्ही तर, आपण तर बघतो कलियुग आहे. अहो किती किती प्रसंग सांगायचे, कुणाला असं बोलू नये. पण ह्या कलियुगामध्ये आपण जर का कळत नकळत कुणाला काही दुखावलं, दुःख दिलं एवढंच नाही म्हणत, दुखावलं कुठल्याही काया वाचा मने कुठल्याही, तर ते इथल्या इथेच आपल्याला फेडावं लागतं. 60, 62, 63 वर्षाचे अनुभव मी तुम्हाला सांगते, बघितले, डोळ्यांनी बघितले. एकेकाळी अत्यंत अत्यंत सुखाच्या उत्तुंग शिखरावर असणाऱ्यांना मी बघितलंय, रडत रडत भेकत भेकत. अनेक तक्रारी असतात त्यांच्या, कुणाच्या आर्थिक तक्रारी असतात, कुणाच्या शारीरिक असतात, कुणाला दुर्धर आजार असतात, कुणाचे सांसारिक असतात. भोग भोगायलाच लागतात आणि ते भोग भोगण्यासाठी आपला जन्म आहे. भोग भोगण्यासाठी आपला जन्म आहे. चांगले किंवा वाईट कर्मानुसार आपल्याला ते भोग आपल्याला मिळणार आहेत, येणार आहेत. त्यामुळे जसं लाईफ चाललेलं आहे तसं जाऊ द्यावं. आपलं हे एक व्यक्तिमत्व सुखाच्या मागे पळण्यासाठी, म्हणून आपलं आयुष्य, सुख आणि पैसा या दोनच गोष्टीच्या मागे पळण्याचा माणूस प्रयत्न करतो आणि त्याला वाटतं ह्याच दोन गोष्टीच्या मागे पळायचं असतं, तेच जीवन आहे. नाही, जे तुमच्या समोर येतं ते जगत जायचं ते जीवन आहे. बरोबर आहे का चूक आहे? विचार करा थोडासा आणि छान छान कमेंट्स लिहा, मस्त कमेंट्स लिहा. काही जण असतात मुद्दाम निगेटिव्ह कमेंटच लिहितात. अहो तुम्ही निगेटिव्ह कमेंट लिहिताना त्या मी सगळ्याच डिलीट करत नाही. फक्त बायकांना वेडवाकडं बोलणाऱ्या कमेंट असतात ना, त्या मी फक्त डिलीट करते. बाकी तुमच्यासारखे निगेटिव्ह नमुने आमच्या चॅनलवर पाहिजेतच, कारण ती तुमची नकारात्मकता आणि निगेटिव्हिटी हे तुम्ही तुमच्या कमेंटमधनं बाहेर काढताय. एक लक्षात घ्या, एखादी गोष्ट तुमच्या हातून झाली, चूक झाली, तर ती चूक मान्य करावी. चूक मान्य करावी म्हणतात, त्याला म्हणतात पश्चात्ताप करणे. तुम्ही जेव्हा एखादी कमेंट लिहिता तेव्हा तुमची भडास बाहेर काढता. तुम्ही काढा, काही हरकत नाही, कारण ती त्या निमित्ताने तुमची भडास बाहेर निघाली. तेवढी जागा तुमची निगेटिव्हिटीची कमी झाली आणि त्या ठिकाणी तुमच्याच मनामध्ये थोडा एखादा पॉझिटिव्ह थॉट नक्की येईल. त्यामुळे तुमच्यासुद्धा निगेटिव्ह कमेंट्स येऊ देत, बाहेर काढा तुम्ही त्या चांगल्या शब्दात. नाहीतर आम्ही लगेच त्या डिलीट मारतो, कारण आम्हाला तुमची ती निगेटिव्ह कमेंट आहे, आमच्या इतर महिलांनी आणि इतर लोकांनी का वाचावी? तुमची निगेटिव्हिटी, तुमची घाण आमच्या मेंदूत कशाला घालता? आम्ही कशाला तुमची घाण उचलावी? तुमची घाण तुम्हालाच. कळलं? करा, किती कमेंट करायचे, डिलीट मारणार, तुमच्याच मनात परत राहणार ती. कळलं?